आपल्याकडे जे पाहुणे आहेत, गेस्ट आहेत, ते तुम्ही जरा श्वास रोखून त्यांचं नाव ऐका. अश्विन, वेलकम. माझ्यासाठी पिक्चरमध्ये काम करण्याचा एक उद्देश हाच होता की मला शाळा बुडवायला मिळते. पण त्याचा टर्निंग पॉइंट कसा आला? ॲज लॉंग एज आय रिमेंबर माझं मेन कारण होतं की मला ते नाटक करायचा खूप कंटाळा आला आणि मग मला इंटरेस्ट होता गोष्टी शिकण्यामध्ये. जॉग्रफीमध्ये माझं ग्रॅज्युएशन केलं, मास्टर्स इंडॉलॉजीमध्ये केलं, मग मी दुसरं मास्टर्स फिलॉसॉफीमध्ये केलं आणि मी तिसरं मास्टर्स पर्शियन लँग्वेजमध्ये केलं. कोणीतरी शिकवलं जातं तेव्हा ते नको वाटतं, पण शिकताना पण मजा येत असेल असं मला वाटतं. एका पॉईंटला माझ्या मनातून फारसीमध्ये विचार आला. ही माझ्यासाठी खूप आध्यात्मिक क्षण होता आणि खूप क्रांतिकारी क्षण होता. अश्विनला रात्री जागं केलं तर तो कोणत्या भाषेत हाक मारेल? मी खूप वेळा भाषेला प्रेयसींशी कनेक्ट करतो. तसं मला असं वाटतं की माझ्यासाठी ती पहिली प्रेयसी मराठीच आहे. मी बरेचदा म्हणतो की फारसी भाषा पण मी मराठीतूनच शिकलो ना. भाषा म्हणजे काय हे ज्या मराठीने सांगितलं तिच्याशिवाय मी प्रेम कसं करू? प्रेम हा शब्दच मला मराठी भाषेने दिला जर का. वा. आणि मग त्याच्यात गझल येते, मग त्याच्यामध्ये रदीफ आहे. हे एक 2-3 वाक्यात सांग मला की काय गडबड आहे त्याची. हरिण जसं उड्या मारत मारत जातं तशी ती उडणारी गझल आहे. मी बंडखोर असतो दरवेळेला असेलच असं नाही, पण डेफिनेटली असतो. हा, असण्याची सर्वात जास्त शक्यता कवीमध्ये असते. तर तुम्हाला एक साधी गंमत सांगतो. छाप तिलक हे आमिर खुसरोचं नाहीये. तर मला असं वाटतं प्रेम हे तसं असलं पाहिजे की नाहीये का आमिर खुसरोचं, ठीक आहे मला असंच प्रेम करायचं. व्हॉट इट मेक्स मी फील. एक्झॅक्टली. नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र बर्वे. टर्निंग पॉईंट या पॉडकास्टमध्ये मी तुमचं स्वागत करतो. गेली 5-6 वर्ष आम्ही मानसशास्त्र, मानसोपचार, मनोविकृतीशास्त्र या विषयावरती आम्ही वेबिनार करत असतो. 50-60 विषयावरती आम्ही वेबिनार केलेले आहेत आणि त्याची आम्ही आता ऑडिओ व्हिज्युअल पुस्तकंही प्रकाशित केली आहेत. पण या टर्निंग पॉईंट या पॉडकास्टचं एक वैशिष्ट्य आहे. ते असं की प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये वळण देणाऱ्या गोष्टी घडतात. कधीकधी हे वळण अगदी सहज येतं, कधीकधी कोणी धक्का देऊन वळण घ्यावं लागतं, कधीकधी त्या वळणाचा वळसा पण पडतो. पण हे सगळं घेत आपण पुढे जात असतो. ही सगळ्या मानसशास्त्राच्या गोष्टी आहेत आणि याच्यासाठी आपण वेगळ्या लोकांशी संवाद करत असतो. आणि असाच हा पॉडकास्ट आहे टर्निंग पॉईंट. आणि आता आपल्याकडे जे पाहुणे आहेत, गेस्ट आहेत, ते तुम्ही जरा श्वास रोखून त्यांचं नाव ऐका. याचं कारण असं की श्वासापासूनच त्याची सुरुवात झाली. तर आपल्याकडचा आजचा पाहुणा आहे अश्विन चितळे. तुम्हाला आठवतही नसेल, आठवणारही नाही, कारण अश्विनमध्ये आता खूपच टर्निंग पॉईंट्स येऊन गेलेले आहेत. तो कडेवर बसलेला एक छोटासा मुलगा म्हणून आपण पाहिला आहे श्वास या सिनेमामध्ये आणि पार ऑस्करपर्यंत त्याची वारी जाऊन आलेली आहे. पण त्याचा टर्निंग पॉईंट कसा आला आणि किती आले याच्याविषयी माझ्या मनात खूप उत्सुकता आहे. केवळ माझ्या नाही तर अनेक लोकांच्या मनात उत्सुकता आहे. कारण आता आपण अश्विन चितळेला अगदी वेगळ्या रूपातच ओळखतो. आणि ते रूप इतकं वेगळं आहे की बहिणाबाई म्हणतात की सगळं एका श्वासाचं अंतर असतं, तसं एका श्वासात अश्विननी खूप काही केलेलं आहे. तर आता अश्विनबरोबर आपण गप्पा मारूया आणि विचारूया की सुरुवात कशी झाली आणि इथपर्यंत कसा पोचलास, त्यातले महत्त्वाचे टर्निंग पॉईंट्स कोणते होते आणि सगळं करत असताना या काव्यशास्त्र विनोदानं त्याला काय दिलं आहे आणि आपल्याला काय मिळू शकेल. अश्विन, वेलकम. हाय, वेलकम, थँक्यू. ॲक्च्युली सुरुवात खूप वेगळ्या नोटवर झाली. श्वास जो आहे तो खूप योगायोगाने मला मिळाला. मी लहानपणी परफॉर्मन्स करायचो, नाट्यछटा श्लोक म्हणून दाखव, आणि त्याच्यातून एका समारंभात मी ते केलं. आणि तिथे संदीप सावंत जे दिग्दर्शक आहेत, त्यांचे नातेवाईक आले होते. त्यांनी ते बघितलं, म्हणजे खूपच योगायोग त्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर मी बरेच पिक्चर केले. टॅक्सी नंबर 911 नावाचा, नाना पाटेकर आणि जॉन अब्राहम होते त्याच्यामध्ये. नागेश कुकनूर यांचा आशाय नावाचा एक सिनेमा होता,
त्याच्यानंतर आत्ता जो श्यामची आई आला सुजय डहाके यांचा, त्याच्या आधी पण श्यामची आईचा एक रिमेक झालेला आहे. हो हो. किशोर पवार नावाचे दिग्दर्शक होते त्याचे, तर तो पण आहे. पण काही फिल्म्स डिस्ट्रीब्युशनमध्ये अडकतात आणि रिलीज होऊ शकत नाही. माझ्यासाठी पिक्चरमध्ये काम करण्याचं एक एम हेच होतं, उद्देश हाच होता की मला शाळा बुडवायला मिळते. कारण मला शाळेत जायला अजिबात आवडायचं नाही. सो माझी जी सुरुवात झाली ती कोणत्याच पद्धतीने करिअर दृष्टीने नाही झाली. माझ्या आईबाबांनी मला पहिल्यापासून असं सांगितलं होतं की हे करिअर नाही आपलं, आत्ता आपण काहीतरी एक ज्याला जोडधंदा म्हणतात, पशुपालन वगैरे, तर तसं आपण हे करतोय. आपण धंदा पण नाहीच ऍक्च्युली, आपण हे हॉबी म्हणून करतोय. त्यातून जे अर्थार्जन होत असेल ते होत असेल, पण कधीही कोणत्याही प्रकाराने जाणवू दिलं नाही माझ्या आईबाबांनी मला की आपल्याला हेच लाईफ लॉंग करायचंय. स्टार व्हॅल्यू यायला अजिबात काहीच दिलं नाही. इनफॅक्ट जसं सर्वसामान्य मराठी घरामध्ये असतं की तुमची स्टार व्हॅल्यू कमीत कमी कशी करता येईल आणि जमिनीवर कसं ठेवता येईल याची खूप काळजी घेतली आणि खूप कॉन्शियसली घेतली ती माझ्या आई वडिलांनी. खूप छान. त्याच्यामुळे ते खूप जास्त क्रेडिट त्यांना आहे. त्याच्यामुळे मी म्हटलं तसं की ना ते माझं करिअर होतं ना मी त्याच्याकडे कधी करिअर म्हणून बघितलं. एक 8वी-9वी मध्ये जेव्हा सो कॉल्ड कळायला लागलं तेव्हा असा विचार केला मी की याच्याकडे करिअर म्हणून बघता येईल का. पण त्याच्यामध्ये खूपच वेगळ्या गोष्टी मला जाणवल्या. म्हणजे उदाहरणार्थ पहिली गोष्ट, तुम्हाला खूप गोष्टी दाखवाव्या लागतात. 2008-9 साली, 10 साली, 11 साली, काही 10-15 वर्षापूर्वी खूप कमी लोक होते असे जे दाखवायचे काहीतरी. म्हणजे आपल्याकडे काही आपण केलं नाहीये तर एक असेल आपल्याकडं तर 10 दाखवणे, आणि त्या दाखवण्याच्या जागा पण वेगळ्या वेगळ्या होत्या. आज मला असं वाटतं की आपण सगळ्यांनाच दाखवतोय. म्हणजे ते सोशल मीडियावर असू दे, कुठेही मत मांडण्याच्या दृष्टीने आपण सगळ्याच दृष्टीने मत मांडत सुटलोय. तर आपण नाही विचार करतो की आपल्याला खरंच माहिती आहे का, आपण जे बोलतोय त्याची गरज आहे का. तेव्हा हे एवढं नव्हतं. तर मला त्या जागांवर जायचा कंटाळा आला जिथे मला दाखवावं लागतंय काहीतरी जे मी नाही आहे, किंवा जे मी नाही आहे म्हणण्यापेक्षा मला अतिशयोक्ती करावी लागते, एक्झॅजरेट करावं लागतंय. आणि हे सगळं चाललंय कारण समोरच्याला इम्प्रेस करायचंय. तर हे मला बोर झालं एका पॉईंट नंतर 10वी साधारणपणे. आणि मग मी मला आणि बरं त्यातलं एक मेजर कारण असं आहे की इंडस्ट्री सगळी मुंबईमध्ये पण आहे तेव्हा होती. सो ते ये जा आणि ते पण सगळं खूप व्हायचं. पण ॲज लॉंग एज आय रिमेंबर माझं मेन कारण होतं की मला ते नाटक करायचा खूप कंटाळा आलाय. मला परफॉर्मन्स करायला खूप आवडतो, पण ते जे एक तुम्हाला प्रिटेंड करावं लागतं की यू आर समवन एल्स, ते मला खूपच बोर झालं. आणि मग मी तोपर्यंत शाळा पण संपली होती माझी, तर शाळा बुडवायचं जो मेन कारण होतं ते पण संपलं होतं. आणि मग मला इंटरेस्ट होता गोष्टी शिकण्यामध्ये. सो मग मी जॉग्रफीमध्ये माझं ग्रॅज्युएशन केलं. त्याच्यानंतर मी मास्टर्स इंडॉलॉजीमध्ये केलं. मग मी दुसरं मास्टर्स फिलॉसॉफीमध्ये केलं. आणि मी तिसरं मास्टर्स पर्शियन लँग्वेजमध्ये केलं. सो या सगळ्या ह्याच्यामध्ये स्पेशली फिलॉसॉफीमुळे म्हणजे हे जे सगळे विचार आहे ते सगळे अॅनालिटिकल, म्हणजे मी माझा अप्रोच जो अॅनालिटिकल आहे तर त्याला एक खूप चांगली बैठक मिळाली, एक फाउंडेशन मिळालं. व्यवस्थित स्टेप बाय स्टेप एखाद्या निष्कर्षापर्यंत कसं पोहोचायचं, किंवा आपण एखादा निष्कर्ष काढलाय तर तोच निष्कर्ष फक्त जगात आहे असं न करता, कारण फिलॉसॉफीपेक्षा आय कॉल इट फिलॉसॉफीज, आपण वेगवेगळ्या फिलॉसॉफीज शिकतो. सो ॲट द सेम टाइम आपल्याला कळतं की कोणीच बरोबर नाहीये आणि त्याच्यामुळे कोणी चूक पण नाहीये. तर हे जी प्लुरॅलिटी आहे की सगळ्या जणांनी फिलॉसॉफीनी काही ना काही प्रश्नाची उत्तरं शोधायचा प्रयत्न केलेला आहे. तर हे एक साधारणपणे मला कळत गेलं. आणि हा तो टप्पा होता जेव्हा मी पर्शियन पण शिकत होतो साईड बाय साईड. सो फिलॉसॉफी आणि एखादी भाषा शिकणं साईड बाय साईड हा एक्सपिरियन्स मी खूप जवळनं घेतलाय. त्याच्यामुळे इट वॉज व्हेरी हेल्पफुल, कारण दोन्ही गोष्टी खूप जास्त एकमेकांना पूरक आहेत. भाषा कोणतीही जरी तुम्ही शिकत असलात तरी कोणतीही फिलॉसॉफी शेवटी भाषेचीच बनली, कारण ती भाषेतूनच आपल्यापर्यंत पोहोचते. हे पण आता खूप फिलॉसॉफिकल बोलतोय आपण. पण त्यामुळे भाषेवर मी खूप विचार केला. मी पर्शियन शिकायला लागलो तेव्हा मी एक थर्ड पर्सन म्हणून स्वतःला सेपरेट करून आय कुड सी माय सेल्फ लर्निंग द लँग्वेज. म्हणजे आता खूप जणांना खूप आध्यात्मिक वगैरे, मग खूप प्रॅक्टिकल हे करतोय मी की कोणताही शब्द आला की
एखादा शब्द आला की मला असं वाटतं, हा मराठीमध्ये आहे शब्द, किंवा अच्छा तो शब्द याच्यावरून आलाय, किंवा असं जे आपण एका शब्दावर जो विचार होतो, व्युत्पत्ती शोधतो. व्युत्पत्ती म्हणजे जसं संस्कृतमध्ये धातू असतात तसे पर्शियनमध्ये रूट्सनी वर्ड बनलेला असतो, आणि मग त्याच्यानुसार वर्ड्स वेगवेगळे शब्द तयार होतात. तर मग हे शब्द कसे तयार असतो, भाषेचं इंजिनिअरिंग माझ्या लक्षात यायला लागलं की एक रूट बनवून, आणि मग तो एक पॅटर्न एकदा लक्षात आला की तो पॅटर्न आपण आपल्या भाषेत पण शोधतो. मग तो पॅटर्न आपण लोक वेगवेगळ्या पद्धतीने ते वापरतायत कसं त्याच्याकडे पण लक्ष देतो. आणि मग खूप छोट्या छोट्या गोष्टींवर उदाहरण आत्ता मी बोलतोय तसं की आपण वेगळ्या वेगळ्या म्हणतो, तर आपण कधी कधी वेगळ्या वेगळ्या नाही म्हणत, आपण वेगवेगळ्या म्हणतो. आपण असं का म्हणतो वेगवेगळ्या, असं आपण का म्हणतो इथपासनं, किंवा मराठीमध्ये आपण एक ब असा एक केला होतो, म्हणजे इकडे तिकडे नाही. मला उदाहरण द्यायचं झालं तर मारबीर खायचा आहे का तुला, ब हे जे बर बीर हे जे काय करतो आपण, हे त्या तर त्या भाषेचं वैशिष्ट्य आहे. ह्याच्याकडे मी खूप उघड्या डोळ्यांनी बघायला लागलो. भाषा वापरत होतो आपण, सगळेच मराठी भाषा वापरतो, पण त्याच्याकडे नीट डोळे उघडून बघितलं गेलं, आणि त्याच्या मागे काहीतरी इंजिनिअरिंग आहे, त्याच्या मागे विचार केलेला आहे लोकांनी, आणि त्याच्यामुळे त्यात इंटरेस्ट वाटायला लागला. मग त्याच्यातनं अनेक प्रश्न तयार झाले, अनेक त्याची उत्तरं शोधायचा प्रयत्न केला. ही सगळी प्रोसेस खूप एका साईडला चालली होती, आणि दुसऱ्या साईडला प्रॅक्टिकली भाषा शिकण्यासाठी जसे आपण मराठीमध्ये आपल्याला धडे असतात, बरोबर, किंवा संतवाणी आपल्याला शाळेमध्ये संतांचे अभंग आणि ओव्या असतात, तर तसं सुरुवातीला मी नीमा युशीज नावाचे एक हे आहेत, कवी आहेत, ते मॉडर्न कवी आहेत फारसीचे, त्यांच्यापासून सुरुवात केली. आणि मग असे मागे जात जात फारुखजाद नावाच्या एक कवयित्री होत्या. असं करत करत मागे जात जात मी पार रुमी आणि ओमर खय्याम आणि रुदकीपर्यंत पोहोचलो, जे ऑलमोस्ट 1200 वर्ष जुने आहेत. आणि हे सगळं करताना ही जी मगाशी तुम्हाला प्रोसेस म्हटलं की हे सगळं म्हणजे काही रुमीचे शेअर ऑलमोस्ट असे वाटतात की ते मराठीतच लिहिले आहेत, कारण त्यात जादू हा शब्द मराठी आहे, त्याच्यानंतर काय कारखाना हा शब्द मराठी आहे, म्हणजे मराठीत वापरला जातो. तर त्याचा फक्त उच्चार म्हणजे जादूला फारसीमध्ये जादू म्हणणार, कारखाने म्हणणार, कारण फारसीमध्ये असंच बोललं जातं. तर त्याच्यामुळे गंमत अशी झाली की तो पॅटर्न दिसायला लागला, आणि तेव्हा लक्षात आलं की भाषा शिकणं हे आपण कधी केलंच नाही, कारण लहानपणी आपल्याला धडेच दिले जातात डायरेक्ट, आणि ते परस्मयपदी आणि आत्मनेपदी आणि त्याचं ऍप्लिकेशन नाही शिकवलं जात. आणि बोलता बोलता जेव्हा कळलं की अरे यालाच प्रत्यय म्हणतात, यालाच विभक्ती म्हणतात, असं न सांगता आपल्याला ते आधी लिहून दाखवलं जातं, आणि मग त्याच्यातनं जर का तेव्हा आपण पाठ करून परीक्षा द्यायच्या मागे असतो, भाषा शिकायच्या मागे असतो. आणि इट्स बट ऑब्व्हियस, कारण भाषा ऑलरेडी आपल्याला येत असते, घरातून आपण ऑलरेडी मराठी बोलत असतो. सो आपल्याला कदाचित गरजही नाही वाटत की मराठीचं कुठे एवढं व्याकरण शिकत बसा. तर तो एक खूप माझ्यासाठी वेगळा प्रवास होता. आणि साईड बाय साईड कवी आणि त्यांचं काव्य, शायरी त्यांची, ह्यांनी एक खूप काय म्हणूया ॲट द सेम टाइम ते अनालिटिकल झालं, आणि त्याच वेळेला ते खूप जास्त नॉन अनालिटिकल, कारण माझ्यासाठी कविता हे खूप नॉन अनालिटिकल आहे, आणि ती अशा ठिकाणी घेऊन जाते जिथे लॉजिक काम नाही करत. अगदी. सो हे दोन्ही प्रोसेस एका वेळेला चालू होत्या, तो खूपच अमेझिंग एक्सपिरियन्स होता. अश्विन, तू आत्ता बोलत असताना इतके डॉट्स जॉईन केलेले आहेत की ती रांगोळी काढायला बसलं तर मला एक खोली बोलणार नाही. कारण तू फिलॉसॉफीबद्दल बोललास, दर्शनाबद्दल बोललास, तू इंजिनिअरिंगबद्दल बोललास, तू भाषा शिकण्याविषयी बोललास, पेडागॉगीविषयी बोललास, तू एखाद्या गोष्टीचं आकलन आणि आस्वादन या दोन गोष्टीचा उल्लेख केलास. म्हणजे मला असं वाटतं की तुझ्या व्यक्तिमत्वामधला ते मला एक समृद्धपणा दिसतो. तो अशा अनेक गोष्टींना तू केवळ भोज्याला शिवून येतोस असं नाही, तो भोज्या पकडून तिकडचं बरंच काही आत्मसात करतोस आणि पुढे जातो, प्रयत्न करतोस. ते बरोबर आहे, आणि ते मला रंजक पण होत असेल. म्हणजे शिकणं हे कोणीतरी शिकवलं जातं तेव्हा ते नको वाटतं, पण शिकताना पण मजा येत असेल असं मला वाटतं. खूपच मजा येते. मी जे इन्स्टन्सेस जे नेहमी सांगतो तसे की एका पॉइंटला माझ्या मनातून फारसी मध्ये विचार आला, आणि अगेन मी जर का बघत नसतो ना, मी जर का तेवढे डोळे उघडे ठेवले नसते भाषेकडे बघण्यासाठी पण स्वतःकडे बघण्यासाठी पण, तर माझ्या लक्षातही आलं नसतं की अरे आपण पटकन फारसीमध्ये बोलून गेलो, हे लक्षातही आलं नसतं.
पण मी कंटिन्युअसली फारसी कडे बघत होतो आणि वाक्यातले फारसी शब्द मला कळायचे पटकन. त्याच्यामुळे माझ्या मनातून जेव्हा फारसी शब्द आला, एक विचार वेगळ्या उद्गार भाषेतून आला. आला. कारण इंग्लिशमध्ये आता सो हा शब्द उदाहरणार्थ, तर सो आपण बरेचदा म्हणतो, मनात पण म्हणतो आपण की सो, मग असं व्हॉटएव्हर काय असेल ते. पण फारसी विचार मनातून ऐकू येणे ही माझ्यासाठी खूप आध्यात्मिक क्षण होता आणि खूप क्रांतिकारी क्षण होता. कारण इट प्रॅक्टिकली डिफाईन्ड मी, प्रॅक्टिकली. आणि इट इज नॉट अबाउट फारसी. मला असं वाटतं कोणतीही भाषा त्याच्यात घेतली असती ना तरी मला हा मोमेंट एका पॉईंट नंतर आला असता, जर का मी तेवढे डोळे उघडे ठेवले असते तर. पण मला असं वाटतं की तो एक क्षण माझ्यासाठी खूप मोठा होता. खूप छोटा होता तो ॲक्च्युली, पण तो खूप मोठा क्षण होता माझ्यासाठी. आमच्या दृष्टीने तो टर्निंग पॉईंट. एक्झॅक्टली. आणि ॲक्च्युली मला तुम्हाला तेच, मी याच्याबद्दल तुम्हाला हा प्रश्न आहे माझा की असा जेव्हा क्षण येतो आपल्या मनामध्ये, तर आता खूप जणांनी कवितांमध्ये, काव्यामध्ये म्हणा, फिलॉसॉफीमध्ये, अध्यात्मामध्ये एक तो क्षण सांगितला की जेव्हा तुम्हाला काय ब्रह्मानंदी टाळी म्हणा, समाधी म्हणा, काही म्हणा. तर मला खूप आता प्रॉब्लेम काय होतो, आपण म्हणायला पटकन घाबरतो की मला तसं झालं, कारण आपल्याला असं वाटतं हे एवढं मोठं आहे, मी कसं असं म्हणू की मला ते. पण तो एक क्षणामध्ये मला असं वाटलं की मी जगातला सर्वात आनंदी माणूस आहे. अगदी. आणि मी आय प्रॅक्टिकली, मला आता काय म्हणूया, मी पूर्ण आहे असं एका अर्थाने मला वाटतं. तर मला तुम्हालाच ते विचारायचं की ही काय स्टेट असते मनाची. आपण म्हणूया की त्याला याचे खूप आध्यात्मिक अर्थ लावले जातात. म्हणजे ते तुर्यावस्था आपण म्हणतो की स्वची जाणीव झाली आणि अद्वैताचा अनुभव आहे, असं आपण त्याला खूप दार्शनिक किंवा आध्यात्मिक म्हणू शकतो. अगदी सिग्मंड फ्रॉइडनी याला ओशियानिक एक्सपिरियन्स असं म्हटलं की सगळ्या जाणीवा, म्हणजे स्वतःच्या ज्या शरीरातल्या अडकलेल्या जाणीवा असतात त्या संपल्या आणि एक वेगळा अनुभव आला. साक्षात्कार म्हणू शकतो, एपिफनी म्हणू शकतो. पण मी त्याला साधा शब्द वापरतो. मी त्याला म्हणतो सत्याचा अनुभव आला. दिस इज अ मोमेंट ऑफ ट्रुथ. इथे मला मी सापडलो, इथे अश्विनला अश्विन सापडलं, हा इथे आहे. आणि तो हे त्याच्या अस्तित्वाला, तो अस्तित्वाला त्याला त्याचा सापडलेला अर्थ आहे. आणि तो पुढे तो शोधत जाणार आहे, त्याचा तो मार्ग सापडलेला आहे त्याचा. एक छोटीशी जरा एक खोड्याळ प्रश्न विचारतो प्लीज. बिरबल आणि बादशाहच्या एका गोष्टीमध्ये असं आहे की बादशाहच्या दरबारात एक माणूस येतो आणि त्याला खूप भाषा येत असतात. तर बादशाह विचारतो की ह्याची मातृभाषा सांग कोणती, असं तो बिरबलाला विचारतो. बिरबल म्हणतो एक रात्र द्या फक्त मला. पण रात्री त्याला तो घाबरवतो आणि तो ज्या भाषेत घाबरून उठतो आणि हाक मारतो, बिरबल म्हणतो ही त्याची मातृभाषा. आता जर मी अश्विनला रात्री जागं केलं तर तो कोणत्या भाषेत हाक मारेल? तुम्ही खटाळ प्रश्न विचारला तसा खटाळ उत्तर देतो मी. मी खूप वेळा भाषेला प्रेयसींशी कनेक्ट करतो. वाव. त्याच्यामुळे तुम्हाला प्रेम म्हटल्यावर पहिल्यांदा जी प्रेयसी आठवते, जे तुमचं पहिलं प्रेम तुम्हाला आठवतं, मला विचारतो नाही सांगतोय मी, जसं प्रत्येकाला आठवू शकतं, तो चेहरा आठवू शकतो किंवा कदाचित स्पेसिफिक गोष्टींची एखाद्या काय म्हणूया अत्तराच्या वासाशी, एखाद्या परिमळाशी जोडलेली आपली आठवण असते, त्याच्यामुळे ती व्यक्ती आपल्याला आठवते. तसं मला असं वाटतं की माझ्यासाठी ती पहिली प्रेयसी मराठीच आहे. कारण त्याच्याशिवाय कुठे, म्हणजे मी बरेचदा म्हणतो की फारसी भाषा पण मी मराठीतूनच शिकलो ना. मला प्रेम म्हणजे काय हे जिनी सांगितलं, ज्या प्रेयसीनी सांगितलं, जसं भाषा म्हणजे काय हे ज्या मराठीने सांगितलं, तिच्याशिवाय मी प्रेम कसं करू. प्रेम हा शब्दच मला मराठी भाषेने दिला जर का. वा, हुशारीने उत्तर दिलंस, पण खूप मनापासून दिलंस. खूप मनापासूनच आहे. पण मला असं वाटतं की अश्विन हे सगळं करत असताना खूपदा लोकांच्या मनात एक विचार येतो. आता तू इतकं दार्शनिक तत्वावरती बोलतो आहेस, तर याच्यामध्ये सर्वसामान्य माणसं आपण नवीन भाषा शिकायची म्हणजे जर्मन, फ्रेंच अगदी फारच हौशी असले तर जॅपनीज शिकतात, कारण त्यातनं ऑब्व्हियसली ते तुम्हाला अर्थकारण असतं त्याच्यामध्ये. तर फारसी शिकण्यामागची प्रेरणा अशी तर नव्हती, मग ती काय असू शकते? मला पण हा प्रश्न खूप पडायचा. ह्या सगळ्या स्कोपवाल्या भाषा आहेत ना, सो कॉल्ड स्कोपवाल्या भाषा आहेत. तर सर्वात पहिलं याचं क्रेडिट माझ्या आईला देतो मी, कारण माझ्या आईनी काहीही शिकण्यासाठी मला, म्हणजे आईने मला विचारलं होतं की तुला इंजिनिअरिंग करायचंय का, किंवा तुला काय
तुला काय करायचंय, अशा अर्थाने तिने मला चॉईस दिला होता. पण तिने एक मला सांगितलं होतं की तू जे करशील ते पूर्ण घुसून करायचं त्याच्यामध्ये. क्या बात है. काही वरच्यावर परत तुला थोड्या दिवसांनी वाटलं की आता हे नाही करायचं, पण तू जिथपर्यंत गेला असशील ते एक ॲव्हरेज पेक्षा खोल गेलं पाहिजे त्याच्यामध्ये काहीतरी. तर हे मला खूप इन्स्पायरिंग वाटतं. तर त्याच्यामुळे मी जे काही केलंय, सो या स्कोपवाल्या भाषा मला नव्हत्या करायच्या याच्यासाठीच की सगळे जर का तिकडे चाललेत तर बघू आपण उलट्या दिशेने जाऊन काय मिळतं. आता उलट्या दिशेला जाणारे पण काही लोक असतात, ते पण मला भेटले. फारसी शिकणारे भरपूर लोक आहेत, पण मी मोस्ट ऑफ द टाइम्स त्यांना बघितलंय ते मध्ययुगीन कालखंडातली कागदपत्र वाचण्यासाठी फारसी शिकतात. म्हणजे मला हे रिअलाइज झालं की ते भाषेला साधन म्हणून बघतायत, साध्य म्हणून बघत नाहीयेत. आणि मला जरी मध्ययुगीन भारत आणि फारसीचा भारतातला वापर, मराठीत आलेले फारसी शब्द हे माहिती होतं, तरी सुद्धा मी भाषा शिकणं यालाच साध्य बनवलं. आणि मग माझ्या लक्षात आलं की हे जे सगळे लोक माझ्याबरोबर होते, बहुतांश नाही, काही लोक त्यातले असे होते की जे कशासाठी तरी फारसी शिकत होते, ते फारसीला वापरत होते कुठेतरी जायला. मला फारसीतच जायचं होतं. सो त्याच्यामुळे हे तर स्कोपवाला भाषा आणि हे सगळं झालंच, पण हे करता करता जे मला रिअलायझेशन झालं ते मला खूप इम्पॉर्टंट वाटतं. आणि मला वाटतं हे स्कोपवाल्या भाषांमधून येणार. कारण तुम्हाला जर्मन शिकायचं युरोपात जायला, अमुक पैसे कमवायला, अमुक करायचं, काहीतरी करायला तुम्ही जर्मन शिकताय. जर्मन भाषेतलं सौंदर्य तुम्ही कधी करणार? कारण मी एवढे जर्मन शिकणारे, एवढे जॅपनीज शिकणार, त्यांना एकही कविता माहिती नसते. जर्मन कविता नाही माहिती. रशियन शिकणारे लोक आहेत, रशियन कविता नसते माहिती. तुम्ही कवितेमध्येच जात नाहीये, तर तुम्ही भाषेतला फक्त साधन म्हणून वापरताय. आणि भाषा ही कम्युनिकेशनचं, संवादाचं जरी साधन असली तरी भाषा ही फक्त संवादाचं साधन नाही आहे, ती त्याच्या पलीकडे आहे. भाषा ही संस्कृती आहे. भाषा ही त्या समाजाचं चलनवलन कसं आहे, तिची उद्दिष्ट काय, कशा करता आपण जगतो, हा प्रश्न जो प्रत्येक समाजाला पडलेला असतो. आणि त्याची काही रुटीन उत्तरं मिळतात, स्कोपवाली उत्तरं मिळतात, आणि काही स्वतःचा शोध घेणारी उत्तरं मिळतात. ही सगळी त्या भाषेमध्ये व्यक्त होत असतात. आणि मला वाटतं की भाषेमध्ये जितकी आपण म्हणू क्रियापदं जास्ती, विशेषणं जास्ती, नाउन्स जास्ती, तितकी भाषा आपण अधिक वेगळ्या अंगाने फुलत जाणारी आपण म्हणतो. मला असा एक प्रश्न पडतो की मराठीमध्ये इतके फारसी शब्द आले कसे, तिची थोडीशी आम्हाला ओळख करून द्यावी. आणि ते इतके रुळले कसे की ते मराठीत आहेत हेच कळत नाही. तर जादू जोदू म्हणाला, जॉदू थोडं बंगाली स्टाईल वाटलं ते. सो फारसीमध्ये ऍक्च्युली 6च स्वर आहेत फक्त. बरं. आ, ओ, उ, ए, ई, बस. बरं. तर कारखाना आपण जसं म्हणतो, आ नाहीच. सो यू हॅव टू से कारखाने. ऑच म्हणायचं, आ असं काही नाही. सो मी जे करतो, म्हणजे जे फारसी लोक बोलतात किंवा वाचतात ते इंडियनाइज्ड फारसी आहे खूप. सो त्याच्यामध्ये कारखाने म्हणजे हा जो उच्चार आहे हा बेसिकली फारसी, नेटिव्ह फारसी माणूस असं बोलणार. पण कारखाने. पण तोच शब्द जेव्हा भारतामध्ये आला तेव्हा आपल्याला एवढं ऑ बोलायची सवय नाही. सो आपण ती फ्लॅट केली भाषा सगळी, आणि ते आपल्या स्वरांमध्ये अ, आ, ई मध्ये ती बसवलं. त्याच्यामुळे कॉचा का झाला, अशा पद्धतीने ते सगळं काम करतं गणित. पण डेफिनेटली म्हणजे मराठीमध्ये का एवढे शब्द आले, तर बहमनी साम्राज्य जे होतं, एक खूप कारण आहेत, पण एक कारण महत्त्वाचं पॉइंट करायचं असं कारण म्हणजे बहमनी साम्राज्य जे होतं मोस्टली दक्षिणेत जे होतं, तर त्यांनी त्यांची राजभाषा फारसी बनवली. 13व्या-14व्या शतकापासून पुढे ती प्रचलित झाली. आणि त्याच्यामुळे, कारण तुम्ही जर का तौलनिक अभ्यास केला तर ज्ञानेश्वरांच्या ह्याच्यामध्ये फारसी खूप कमी आहे, आणि तुकोबांच्या अभंगांमध्ये खूप फारसी जास्त आहे. पण ते खूप जास्त म्हणजे गरज, कसाब वगैरे हे असे जे फारसी शब्द आहेत ते खूप वापरतात. तर त्याच्यामुळे आपल्याला कळतं की फारसीचा इन्फ्लुएन्स वाढत गेलाय. याच्या भोवती अनेक कारणं आहेत. पुढे पेशव्यांच्या दरबारामधनं पण पत्रव्यवहार तुम्हाला करायचा असेल दिल्लीशी किंवा इराणच्या बादशाहशी, पण तर तुम्हाला फारसी करावं लागेल. तर अशी बरीच कारण आहेत. पण एक महत्वाचं कारण म्हणजे बहमनी साम्राज्याने त्यांची ती राजभाषा बनवली, आणि त्याच्यामुळे एकदम प्रभाव सगळीकडे वाढत गेला फारसीचा. आता एक छोटासा प्रश्न, की तसं काय बघितलं तर मोठं मुघलांचं राज्य आपल्या देशभर होतं जवळजवळ, त्यांची सुद्धा मूळ भाषा फारसी नव्हतीच ना? नव्हती. मग तरी सुद्धा त्यांनी फारसी पुष्कळ म्हणजे वापरली. एक आपण म्हणतो भाषेला एक
स्टेटस असतं ना, हा. दर्जा असतो, एक दर्जा हा पण फारसी शब्द हो. आहे. तर एक श्रेणी असते त्याला, हा. एका पद्धतीचा एक स्टेटस असतो त्याला. आता खरं तर म्हणजे तसं बघायला गेलं तर आपण त्या मुघलांना सगळ्या मुस्लिम अशा हा. कॅटेगरीत एक टाकतो, आणि ते काही अंशी, बऱ्याच अंशी बरोबर पण आहे. पण टेक्निकली बघायला गेलं तर मुसलमानांची कोर जी भाषा आहे, मूळ भाषा, असं काही मला वाटत नाही, पण फॉर द सेक ऑफ आर्ग्युमेंट तर ती अरेबिक आहे. अरेबिक आहे. तर त्यांनी अरबी वापरायला पाहिजे ऍक्च्युली, पण ते फारसी वापरतात. आता फारसी भाषा ही संस्कृतच्या जवळची आहे खूप. संस्कृत आणि फारसी एकेकाळची, इंडो युरोपियन, हा, ती सगळी थिअरी जी काय आहे ती. तर पण त्यांनी फारसी वापरायला सुरुवात केली, आणि फारसी त्यांनी राजाची म्हणजे ऑफिशियल लँग्वेज बनवली, राज दरबाराची भाषा बनवली. तर हे कारण मला असं वाटतं स्टेटस, आणि ती खूप कॉम्प्लेक्स हिस्ट्री आहे. म्हणजे फिलॉसॉफीमुळे मला इतिहास शिकायला पण अशी मदत झाली की एकाच क्षणी इतक्या असंख्य गोष्टी घडत असतात, आणि त्या आपल्या मेंदूच्या आकलनाच्या पलीकडे. म्हणजे हे सेंट्रल एशियन रूलर्स, ज्यांना टर्क्स म्हणायचे, तुर्क म्हणायचे, ते तुर्क आजच्या तुर्कीत जाऊन राहायला लागले. मग इस्लाम येतो, मग हे सगळे कन्वर्ट होतात. त्यांचा ओरिजिनल धर्म जे पेगनिझम म्हणतात, पण ही टर्म मला आवडत नाही पेगनिझम, पण वेगवेगळ्या धर्मांचे लोक होते, ते सगळे मुसलमान झाले. आणि मग त्यांच्यातले काही पर्शियन डिसेंटचे होते, काही सेंट्रल एशियन डिसेंटचे होते. मुघल म्हणजे ऍक्च्युली मॉंगोल्स परत, म्हणजे ते परत चीन आणि रशियाच्या मध्ये मंगोलिया आहे आज. हे सगळे वेगवेगळे लोक इस्लामच्या नावाने येतात, ते राज्य करतात, ते स्वतःची भाषा पर्शियन बनवतात, त्यातनं उर्दू तयार होते. ही इतकी भेळ आहे सगळी. त्याच्यामुळे एक डेफिनेटिव्ह स्टेटमेंट खूप अवघड आहे या बाबतीमध्ये करणं. आपल्याला आकलनासाठी सोपं जावं म्हणून आपण लेबल लावू शकतो फक्त त्याला. मला दुसरं एक आकलन करावं असं वाटतंय, ते असं की मला जो परिचय झाला, म्हणजे सर्वसामान्य माणसांना परिचय होतो या भाषेचं, म्हणजे खूप कौतुक वाटतं. उर्दू भाषेविषयी खूप कौतुक वाटतं. दिलीप कुमारचं उर्दू ऐकून वाटतं की अरे, किंवा मुघल आझम भगत सिंग, आपल्याला काही कळत नाही पण काय छान बोलतायत असं. पण ही जी, आणि त्यातले जे कवी आहेत, विशेषतः रूमी, नंतर मिर्झा गालिब, असे जे कवी आहेत, त्यांची जी काव्यरचना आहे, त्या काव्यरचनेमधलं जे प्रेमाचं वर्णन आहे, प्रेयसीचं किंवा जवळकीचं वर्णन आहे, म्हणजे शारीरिक नाही पण आत्मिक जवळकीचं वर्णन आहे, ते खूप मोह पाडतं आपल्याला. म्हणजे त्यात आपण गुंतून जातो, कारण ते आपल्याला खूप आत घेऊन जातात. तर हे काय आहे? आणि मग त्याच्यात गझल येते, मग त्याच्यामध्ये गझल येते. लता दीदींनी पण सगळे उच्चार अचूक केले, काळज. तर ते म्हणजे त्याच्याविषयी खूप उत्सुकता वाटते की अगदी थोडक्यात मला शब्द हे ऐकतो आम्ही की महामक्ता आहे, तखल्लुस आहे, रदीफ आहे, रदीफ काफिया. 2-3 वाक्यात सांग मला की काय गडबड आहे त्याची. शेर म्हणजे नेहमी शेरवरनं तर नेहमीच विनोद होत असतात. एक छोटीशी गोष्ट मला अशी वाटते की उर्दू अवघड वाटते म्हणून अट्रॅक्टिव्ह वाटते. जसं शुद्ध मराठी, सो कॉल्ड शुद्ध मराठी जेव्हा लोक बोलतात, माझ्यासारख्या माणसाला फार भारी वाटतं ते. किंवा जुन्या पत्रांमधलं जे मराठी असतं किंवा जी मराठी भाषा असते, तर ते वाचताना माझ्यासारख्या माणसाला फार अट्रॅक्टिव्ह वाटतं ते, की अरे हे किती वेगळीच भाषा आहे ही. आपली भाषा किंवा त्याचं जे इंटोनेशन आहे, त्याचे जे पॉजेस आहेत फार सुंदर. तर मला असं वाटतं की जे थोडंसं आपल्याला करता येत नाही असं वाटतं, ते आपल्याला अट्रॅक्टिव्ह वाटतं. तीच गोष्ट उर्दूच्या बाबतीतही आहे. आणि ऑफकोर्स काही उच्चार असे आहेत जे तुम्हाला छान वाटतात, म्हणजे इश्क, इश्क नाही म्हणायचं, इश्क, आणि तो ओरिजिनल उच्चार तर इश्क असा आहे. तर असे काही छोटी छोटी उदाहरणं आहेत. पण गझल आणि गझलचं जर का तुम्ही म्हणाल तर बरेच हे फॉर्म्स आहेत. म्हणजे मराठीमध्ये काव्य, कविता, मुक्तछंद, चारोळी हे जसे फॉर्म्स आहेत, तसे हे पर्शियन मधले फॉर्म्स आहेत. खूप इंटरेस्टिंग गझलचे पण इतिहास आहे गझलचा. मूळ अरबी प्रकार आहे तो, पण तो फुलवला सगळा फारसी लोकांनी. अरबीमध्ये जरी तो उदयाला आला असला तरी त्याच्यावर प्रचंड एक्सटेन्सिव्हली काम सगळं फारसी लोकांनी केलंय. त्याच्यामुळे सर्वात जास्त गझल या पर्शियन लँग्वेजमध्ये आहेत. आणि 2-3 त्याच्या व्युत्पत्ती सांगितली जातात. तर एक त्यातली आहे की गझेल म्हणजे हरिण. तर हरिण जसं उड्या मारत मारत जातं, तशी ती उडणारी गझल आहे. इतकी ती, कारण गझलचा एक पहिला रूल असा आहे की ती टॉपिकल नसली पाहिजे, एका विषयावर नसली पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही गझलमधला प्रत्येक शेर बघितला तो प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टीवर असतो.
किंवा उलट म्हणू आपण, जर का तो एका विषयावर असेल तर ती गझल म्हणून क्वालिफाय होत नाही नियमानुसार, शास्त्रोक्त पद्धतीने. पण आता आपण इट्स ऑल मिक्स्ड अप, आता रूल्स सगळे ब्लर झालेले आहेत. एक्झॅक्टली. तर गझलचा हा एक एटिमॉलॉजिकल व्युत्पत्तीच्या दृष्टीने हा एक अर्थ आहे. दुसरं आणखीन एक गंमत म्हणजे हे जे सगळे शब्द आपण माहिती आहेत की रदीफ, काफिया, ते काही नाही. रदीफ म्हणजे एक रायमिंग वर्ड. आता मी कोई उम्मीद बर नहीं आती, कोई सूरत नजर नहीं आती, त्यातलं नजर नहीं आती, नहीं आती, नहीं आती असं गालिबनी सगळीकडे वापरलंय. तर तो एक्झॅक्ट शब्द जेव्हा परत परत येतो तो तुमचा रदीफ आहे, यमक आहे ते बेसिकली. आणि काफिया म्हणजे रदीफच्या आधी जे येतं, म्हणजे कोई उम्मीद बर नहीं आती, कोई सूरत नजर नहीं आती, तर तो एक शब्द नसतो, तो एक साऊंड असतो. तो बर, नजर, मौत का एक दिन मुअय्यन है, नींद क्यों रात भर नहीं आती. तर भर नहीं आती, नजर नहीं आती, गर नहीं आती, हे जे आहे हा तुमचा काफिया आहे. हा यमकच आहे. ते टेक्निकली मराठीमध्ये आपण त्याला यमकच म्हणू, पण ते फक्त सिमिलर साऊंडिंग आहे, त्याचा आवाज सेम आहे, गर बर भर असा. पण नाही आती, नाही आती, नाही आती हे एक्झॅक्टली ते शब्द आहेत. तर तो रदीफ आणि काफिया झाला. मग पहिला जो शेर असतो त्याला मतला म्हणतात. तर पहिला तो शेर असतो म्हणून त्याला मराठीत जो मथळा शब्द आलाय, हेडिंग सारखा, फर्स्ट. येस, क्या बात आहे. मी बरेच सांगतो की गझल मधली वोकॅब्युलरी, गझलच्या बाबत वापरले जाणारे जे शब्द आहेत ते जरी आपण हे केले तरी आपल्याला बरीच गंमत कळेल मराठीतली. उदाहरणार्थ मक्ता. मक्ता म्हणजे शेवटचा. आपण म्हणतो मक्ता घेतलायस का, का मक्ता घेतलायस का, म्हणजे मालकी घेतलीस का, काय एवढं शेवटच्या शेराला का महत्व आहे, कारण त्याच्यामध्ये तखल्लुस असतं नेहमी. तखल्लुस म्हणजे त्या कवीचं पेन नेम, टोपण नाव. तर हे पण मला खूप इंटरेस्टिंग वाटतं की इंग्रजीमध्ये जे पेन नेम आहे मराठीत टोपण नाव आहे. हे फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आपण कसं नाव ठेवतो त्याला हे फार इंटरेस्टिंग आहे. तर तखल्लुस त्याचं म्हणजे त्याचं जे तुका म्हणे, नावा म्हणेपासून गालिबपर्यंत जे काही तुम्हाला शब्द दिसतात, तर एखाद्याचा मक्ता चोरणं म्हणजे त्या कवितेची मालकी घेणं ना. सो इट इज लाईक मक्ता घेतलायस का, अजून तू काय ह्याचं पोझिशन घेतलंयस का, अशा अर्थाने. भाषेमधनं केवढे म्हणजे स्वभावाचे किती आपल्याला खूप गोष्टी सापडत जातात आणि खूप गंमत वाटते या सगळ्या गोष्टीची. रुमी बद्दल काय, म्हणजे रुमी हे माझा स्वतःचा खूप प्रेमाचा विषय आहे. कारण असं साध्या शब्दात बोली भाषेत बोलले तर झटाक आहे. थांब जरा ऐकतो, पचू दे असं वाटतं. तर ते रुमीचं काय स्थान आहे आणि कव्वालीचं काय स्थान आहे, कव्वालीचं स्थान काय आहे त्याच्याशी, कारण ते कशी निर्माण झाली याच्यामध्ये. कव्वाली हा एक ऍक्च्युली खूप खुसरो. मला वाटतं आता याच्यात गंमत अशी आहे की आमिर खुसरोला खूप गोष्टी ॲट्रिब्युटेड आहेत. बरं. पण त्या सगळ्या आमिर खुसरोनी, म्हणजे इतिहासकार म्हणून मी बोलतोय, कारण इतिहासकार रिसर्चर जेव्हा तुम्ही, तेव्हा तुम्हाला तुमच्या भावना बाजूला ठेवायला लागतं. तुमची किती इच्छा असली की आमिर खुसरोनी शोधू दे, तरी जोपर्यंत, आता तुम्हाला एक साधी गंमत सांगतो, छाप तिलक हे आमिर खुसरोचं नाही आहे. कारण डॉक्युमेंटरी एव्हिडन्सच मिळत नाही असा कुठे की हे आमिर खुसरोनी लिहिले. म्हणजे तुम्हाला त्याच्या आमिर खुसरोनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये कुठेतरी छाप तिलक मिळालं पाहिजे, पण ते नाही आहे. आपल्यापर्यंत जे आलंय आमिर खुसरोचं ते मोस्टली फारसीच आहे सगळं. एक दोन ग्रंथ मला वाटतं उर्दू आणि हिंदी त्या ह्याच्यात आहेत, पण बाकी कुठे सापडतच नाही. असे खूप सगळे लेजंड आहेत. मुळात तेच होतं की अभ्यास करताना आधी तुमचे बिलीफ, तुमची मतं तोडता येतात का तुम्हाला, हे फार इम्पॉर्टंट आहे. जे टर्निंग पॉईंट बद्दल तुम्ही म्हणत होतात ना, आणि तो मोठा टर्निंग पॉईंट असतो, कारण तुम्हाला तुमच्या मताने डिफाईन केलेलं असतं एवढे दिवस, तेच तुम्हाला तोडायचं असतं आता. सो तो एक मुद्दा. रुमीचं स्थान मला इतकं प्रेम करतो मला तेच वाटतं पण बरेचदा की आपण त्याच्यावर प्रेम करतो हे ते सत्याच्या दृष्टीने किंवा म्हणजे फॅक्ट्सच्या दृष्टीने खरं आहे का नाही ह्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. ते जर का ते प्रेम असेल, जसं मी मगाशी म्हणलं ना की प्रेयसी आहे, तर आपण काय अनालिटिकली तुझं नाकच 35 अंशाचं नाही करत आपण हे, कारण त्याचं घेणं देणं नाही आपल्याला काही. तर मला असं वाटतं प्रेम हे तसं असलं पाहिजे की नाही आहे का आमिर खुसरोचं, ठीक आहे, मला असंच प्रेम करायचं. इट मेक्स मी फील. एक्झॅक्टली डोळे भरून येतात. एक्झॅक्टली. तर हे आमिर खुसरो बद्दल. पण रुमी आणि कव्वाली, तर कव्वाली ही बराच जुना आर्ट फॉर्म आहे. अगेन सुरुवातीला अरबी ह्याच्यातनं तो फारसीमध्ये आला, आणि आत्ता जे कव्वालीचं रूप आहे हे सगळं इंडो पर्शियन संस्कृतीमधनं तयार झालेलं आहे. आत्ता ज्या स्केलवर ती केली जाते, 2-3 उदाहरणं देतो फक्त.
इस्लाममध्ये 2 मेन ग्रंथ आहेत. एक कुराण आहे जी ऍक्च्युली वचनं आहेत वचनं. पैगंबरांची, आणि हदीस नावाचं एक हे असतं. तर त्यांचे मुहम्मदांच्या आयुष्यात काय घडलं त्या सगळ्या घटना असतात, त्या थर्ड पर्सननी लिहिलेल्या असतात. आणि मग त्याच्यात पण सही हदीस नावाचा एक प्रकार आहे की फॅक्च्युअली चेक, इतिहासाशी जवळ जाणारे हदीस असं काही. तर त्या एका हदीसमध्ये असं लिहिलेलं आहे की गाताना एकतर तुम्ही वाद्य नाही वापरू शकत कुठलं, कारण ते हराम आहे. त्याच्यानंतर लहान मुलाला तुम्ही नाही घेऊ शकत बरोबर, असं एक नियम आहे. मी जसं म्हटलं तसं आत्ताचे जर का तुम्ही नुसरत फतेह अली खान यांची जर का तुम्ही कव्वाली बघितली तर ते पेटी सगळं घेऊन बसतात. सो ते खूपच अँटी त्या अर्थाने आहेत. दुसरं ते राहत फतेह अली खान जे छोटा होता तेव्हा अगदी 8-10 वर्ष, त्यांना घेऊन बसतात. बरोबर. सो मला असं वाटतं इट्स अ स्टेटमेंट. हे पण त्यांचं पण स्टेटमेंट आहे की नाही, आम्हाला काही घेणं नाही, आमच्यासाठी कला महत्वाची. आपण बरेचदा म्हणतो की हे सगळे असेच आहेत, पण आपल्याला त्यातला नुआन्स माहिती नसतो की कवी बंडखोर असतो. दरवेळेला असेलच असं नाही, पण डेफिनेटली असतो. असण्याची सर्वात जास्त शक्यता कवीमध्ये असते. खरं. तर कारण ते सोडून बाहेरचा विचार करण्याची ताकद फक्त कवीमध्ये, किंवा मी उलट म्हणेन ते सोडून बाहेरचे विचार तुम्ही केलात तर तुम्ही कवी आहात. क्या बात आहे. तर हे कव्वालीचं आहे. आणि कव्वाली आता तो ऍक्च्युली कौल आहे. आता मराठीत पण आपण म्हणतो देवाचा कौल, तोच शब्द येतो. तो कॉल आहे. कॉल म्हणजे देवाकडे याचना करणे, आणि म्हणून ती वरच्या सुरांमध्ये गायची असते. सो द बिलीफ इज की वरच्या टिपेतला, वरच्या सुरातला आवाज त्याच्यापर्यंत पोहोचतो. असं ते सगळं गणित आहे. खूप कॉम्प्लिकेटेड हिस्ट्री आहे त्याची, पण खूप वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या टप्प्यात ती विकसित झाले कला प्रकार. तो रुमीचं म्हणाल तर रुमी मेन पर्शियन हे आहे. आजच्या इराणमध्ये तो कुठेच नव्हता, कारण त्याचा जन्म बल्खमध्ये झाला होता, जो आजचा अफगाणिस्तान आहे. आणि त्याने आयुष्यभर आपलं आयुष्य जे घालवलं ते तुर्कीमधल्या कोनिया नावाच्या शहरात घालवलं. हे दोन्ही आज इराणमध्ये नाही आहे. पण जसं भारताचं, आपण आता पाकिस्तान अफगाणिस्तान पर्यंत भारतीय संस्कृती, भारतीय भाषा, भारतीय तत्वज्ञान हे पोचलेलं होतं, भारतीय धर्म, भारतीय साहित्य, तसं पर्शियन साहित्य, पर्शियन संस्कृती या संपूर्ण भागामध्ये होती. त्यामुळे रुमीची भाषा प्रेफरन्स, त्याचा जो त्यांनी जी भाषा निवडली ती फारसी होती. आणि त्यांनी जवळजवळ 2,500-3,500 गजला लिहिलेल्या आहेत फारसीमध्ये. रुमीच्या आपण प्रेमात पडतो, मी प्रेमात पडलेलो आहे. आणि असं वाटतं की या माणसाला एक आध्यात्मिक उंची त्यांनी गाठलेली आहे ऑफ मानवी जीवनाविषयीची. यासाठी की माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख निर्माण होतं, जो तणाव, आत्ताच्या भाषेत तणाव निर्माण होतो, विरह सहन करावा लागतो. मग तो आपल्या प्रिय व्यक्तीचा असेल किंवा ईश्वराचा असेल, तर त्याच्यामध्ये जी तडप आहे, तडप काय शब्द मराठीच आहे, हिंदी, आपला हिंदीच आहे, इंडियनच आहे, इंडियन. तर ती खूप छान व्यक्त करतो, आणि म्हणून ते आत घुसणारं काव्य आहे. असं रुमीबद्दल तू स्वतः पण काही प्रेझेंट करत असतोस, ते काय असतं त्याच्यामध्ये? तुम्ही ऍक्च्युली रुमीचं सगळं जेव्हा काव्य वाचलं तेव्हा मी जो दिसेल त्याला गाठून त्याला मी एक्सप्लेन करत बसायचो की अरे हे असं आहे. मग एका पॉईंट नंतर लोक म्हणले की अरे तू ना याचा शो तयार कर, कथानकात बांध, आणि मी परफॉर्म करायची हाऊस आधीपासून होतीच मला. सो मग मी ते लिहिलं, ते केलं, आणि मग त्याच्यानंतर रुमी ह्या नावाचा मी एक शो केलाय, भारतभर मी त्याचे प्रयोग केले. बेसिकली फॉर्मॅट असा आहे त्याचा की मी एका जागी बसून 1 तासात तुम्हाला रुमीची गोष्ट सांगतो, त्याच्या कवितांसकट. मग आता आम्ही त्याला जोडून, माझी मेन फिलॉसॉफी आणि साहित्याची हे असल्यामुळे मी रुमी आणि कबीर असं एकत्र केलं. आता फेब्रुवारीमध्ये तुका म्हणे रुमीला नावाचा करायचा प्लॅन आहे माझा. अशा वेगवेगळ्या गोष्टी रुमीला एक्सप्लोर किती अँगलमधनं करता येईल हे मी बघतोय. आणि येस, तुम्ही म्हटलात तसं की प्रेयसी आणि डिवाइन काहीतरी ईश्वरी, तर हे दोन्ही एकत्र करण्याची किमया मला वाटतं परत फक्त कवीकडे असते. म्हणजे बाकीचे लोक जे असतात ते एकतर प्रेयसीकडे जातात किंवा मंदिर मशिदीत जातात, पण हे दोन्ही एकच आहे, किंवा एकाचीच 2 रूपं आहेत. हे ज्या पद्धतीने रुमी सांगतो, किंवा ज्या पद्धतीने आपल्याकडे पण अनेक अद्वैताचे संत जे सांगतात, कबीर बोलतोय, तुलसीदास असतील, आपले बुल्ले शाह असतील, बाबा फरीद असतील, ते ज्या पद्धतीने सांगतायत, आणि ते करताना आपल्या लक्षात येतं की मग त्यांच्यासाठी या धर्माच्या लाईन्स ब्लर झालेल्या. आपलं सगळं राधाकृष्णांच्या
जे हो. संबंधातलं जे प्रेम आणि अध्यात्म आहे ते याच स्वरूपाचं आहे. Definitely. मधुरा भक्तीचं आहे. ती डेफिनेटली आपल्याला आठवते. तू खुदा भी है, तू सनम भी है. झटका बसतो. डेफिनेटली. खूप सुंदर असतो. मला असं वाटतं की हे सगळं तू करत असताना स्वतःला कसं सांभाळतोयस? म्हणजे यांनी तुला काव्यशास्त्र विनोदेनं मला असं वाटतं की मी स्वतःला सांभाळतो याच्यापेक्षा हे साहित्य, हे कला, हे काव्य हेच सगळं मला सांभाळतंय. कारण एकही असा दिवस गेलेला नाही. मी आता 6 वर्ष झाली, 5-6 वर्ष झाली फारसी शिकतोय. मी लाईफ लॉंग स्टुडंट आहे फारसीचा. त्याच्यामुळे मी कधीच हे म्हणणं थांबवणार नाही की मी फारसी शिकतोय. मी क्लासेस पण घेतो फारसीचे, पण त्याच्यामध्ये शिकवताना पण काहीतरी नवीन शिकायला मिळतं. आणि असा एकही दिवस गेला नाही जेव्हा मी कुठली तरी फारसी गझल वाचली नाही, काहीतरी रुबाई वाचली नाही, काहीतरी फारसी रिलेटेड केलं नाहीये, असा एकही दिवस गेलेला नाहीये. सो हे सगळं मला सांभाळतं. पण मला तुम्हाला पण परत तोच प्रश्न विचारायचा की मला हे सगळं सांभाळतंय मला, हे मला माहिती नाही की कुठवर सांभाळेल किंवा ते गेल्यावर दुसरं काहीतरी असेल मे बी. पण कसं सांभाळावं या सगळ्या स्वतःला, कारण मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं त्या एका मोमेंटमध्ये, त्या एका क्षणात जेव्हा मला फारसी विचार डोक्यात आला, ती मोमेंट खूप अशी हे होती. त्याच्यानंतर परत खाली येतो आपण, तेव्हा मंडेन वाटायला लागतं सगळं. परत मग एक 3-4 महिन्यातनं एक अशी कविता, एक शेर असा कुठला तरी हिट होतो की तो 4 महिने पुरतो परत, आणि मग तो परत कैफ जो काय खुमार आहे तो सगळा हळूहळू खाली येतो. तर हे हेल्दी आहे का? हे कसं, म्हणजे ह्याच्याशी कसं डील करायचं? डीलच नाही करायचं त्याच्याशी. मला हेवा वाटतोय तुझा. मला असं वाटतं की सुफीमध्ये जे 7 मकाम मांडले जातात अल्टिमेट रियालिटीपर्यंत पोचण्याचे, ते माझ्या आयुष्यात मी थोडे थोडे आजमावत असतो. स्वतःला शोधणं, स्वतःतले गुणदोष सोडणं आणि काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करणं आणि त्याच्यातच आपलं प्रतिबिंब दिसतंय असं मानणं, आणि त्यातनंच एक माझ्या मनावरचा ताण कमी होत असतो. कारण सततच डाउनलोड सतत होत असतं. त्यामुळे मला अपलोड काय करायचं असतं, तर मला अपलोड गझल करायची असते, कव्वाली करायची असते, अमीर खुसरो ऐकायचा असतो, आणि त्यांनी एक वेगळाच अनुभव मिळतो. मला एक सहज, म्हणजे सहज सांगतो म्हणून मी अष्टावक्र गीतेचा अभ्यास करून सगळी ट्रान्सलेट केली. अख्खे श्लोक मराठीत केलेत. आता मला खूप इन्स्पायर झालं की रुमीचं मला मराठीत काय करता येईल. डेफिनेटली, म्हणजे तुझी मदत लागेल. डेफिनेटली. तो माझा मानसिक तणाव मार्ग आहे की कुठचा मजला आहे तो मला अजून माहित, कुठच्या मकामपर्यंत मी पोहोचलोय मला माहिती नाही. प्रोसेस चालू आहे, शोध चालू आहे. तुझ्यासारखंच आहे की रोज काहीतरी नवीन मला मिळतंय का, एखादा रोज एक ओवी अनुभव येत असं. पण हा सगळा अनुभव तुझ्याबरोबर घेत असताना इट इज लाईक फॅसिनेटिंग आहे की एका व्यक्तीमधने किती किती गोष्टी असू शकतात आणि काय काय घडू शकतं हे एका श्वासाच्या अंतरामधनं अनुभवता येत आहे. आणि खूप आनंद वाटतोय की तू इकडे आलास, आणि असं वाटतं की थांबू नये हे मजलिस ना, महफिल थांबू नये हे, असंच बोलत राहावं. आणि तरी आभार मानतो तुझे की आम्ही ॲडव्हान्स सायकोलॉजी सेल्फ पेस कोर्स म्हणून आपण दाखवूया कॅमेराला. तर हे ऑडिओ व्हिज्युअल बुक आहे. म्हणजे आम्ही असा विचार केला की जे वेबिनार मी आत्तापर्यंत केले आहेत वेगळ्या विषयाचे, त्याची एडिट केलेलं आहे, कंपाईल केलं आहे आणि त्याचं पुस्तक तयार केलं आहे. पण ते ऑडिओ व्हिज्युअल आहे आणि ते ॲप डाउनलोड केल्यानंतर बघता येतं. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही किती वेळा बघू शकता, किती वेळा वाचू शकता, परत परत ऐकू शकता, आणि स्वतःचा शोध घ्यायला त्यांनी मदत होत असते. असं ते ऑडिओ व्हिज्युअल बुक आहे. आणि तुझ्या या प्रवासाला खूप शुभेच्छा, आणि सगळ्या नवीन कार्यक्रम बघण्याची आणि तुला अनुभवण्याची खूप उत्सुकता लागली आहे. तुम्हाला पण खूप थँक्यू. खूप पठडी बाहेरचे प्रश्न विचारलेत मला, आणि मला हे एक्सप्लोर करायला खूप आवडतं. म्हणजे मे बी मी तुम्हाला प्रश्न विचारले जास्ती, पण मला हे बोलायला खूप आवडतं. स्पेशली कोणाबरोबरही जे बेसिक विचार करतात थोडासा, त्यांच्याबरोबर बोलायला खूप मजा येते. कारण तुम्ही म्हणलात तसं की हे सगळं शेवटी स्वतःचा शोध आहे. तुम्ही कळत जाता की कसे आहात. सो थँक्यू मला बोलवल्याबद्दल, खूप मजा आली. थँक्यू. भेटूया.